मॉर्निंग. सो आज आहे 15 डेज वेट लॉस चॅलेंजमधला डे 8 आणि हे आहे आजचं माझं वजन. चला, कालपेक्षा थोडं तरी कमी आलं आहे. सकाळी जी सुरुवात केली ती हळदीच्या पाण्याने केली आहे. ओली हळद किसून पाणी बॉईल करून घेतलं आहे. त्यानंतर ब्रेकफास्टसाठी आज चहा प्यायची इच्छा होती. मी स्टिविया वगैरे वापरत नाही, त्यामुळे मी थोडीशी अगदी अर्धा चमचा वगैरे साखर घालून चहा आणि पराठा केला होता पालकचा. त्यानंतर दुपारी जेवणामध्ये थोडंसं भात, वरण, सॅलड आणि स्प्राउट्स घेतले होते. उकडून थोडंसं मीठ आणि थोडंसं मसाला घालून फ्राय केले होते. आज होती किंक्रांत आणि आज मला सोम्याचं बोरनाणं करायचं होतं. त्यामुळे आजसुद्धा दुपारी मी छान रांगोळी काढायला बसले होते. शेवटी दाखवते रांगोळी कशी झाली आहे. लहान मुलांना त्यामध्ये मुरमुऱ्यामध्ये खाऊ वगैरे आणणं किंवा हलव्याचे दागिने वगैरे आणणं, त्या धावपळीमध्ये आजचा पण दिवस माझा गेला. सो ही दुपारी रांगोळी मी कंप्लीट केली आणि त्यानंतर मी संध्याकाळच्या जे आहे ते तयारीसाठी लागले. सो पुढे दाखवते मी माझी लास्ट ही जी रांगोळी आहे ही अशा प्रकारे काढली होती. आजची रांगोळी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. त्यानंतर इव्हनिंगसाठी मी ग्रीन टी घेतला आणि छोटासा पीस घेतला होता राजगिरा आणि शेंगदाणे अशी चिक्की होती त्याचा. ही जी आहे ही संध्याकाळची तयारी आहे. मस्त मुरमुरे घेतले होते आणि त्यामध्ये भरपूर साऱ्या मुलांसाठी खाऊ घेतला होता. बोरनाण्यासाठी सोम्याला हलव्याचे दागिने वगैरे घातले होते आणि सगळ्यांना बोलवून मुलं तर मस्ती दंगा करत होते. ऑक्शन वगैरे तिचं करून घेतलं. त्यानंतर मुलं वाट बघत होते की कधीही सगळ्या अंगावर खाऊ पडतोय आणि कधी आम्ही तो सगळा उचलतोय. आमच्या इथे मुलं भरपूर आहेत, त्यामुळे बोरनाणं करायला मजा येते. कारण की मुलं जर नसतील खाऊ उचलायला तर बोरनाणं करायची खरी मजा नाही. सो इथे तिला मध्ये बसवलं, तिच्या अंगावर मुरमुरे आणि त्यामध्ये असलेला भरपूर सारा खाऊ टाकला आणि इथे सगळी मुलं मस्त वेचून वगैरे घेत होती. त्यानंतर मी रात्री हळदीचं दूध घेतलं आहे. दुपारचं जे जेवण झालं ते लास्ट मील होतं माझं. आणि रात्री आज आम्ही थोडंसं वॉक वगैरे करायला गेलो होतो. आता थंडी कमी झाली आहे, त्यामुळे मग काही प्रश्न नाही बाहेर फिरायचा. सो असा होता आजचा माझा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट.